नमस्कार, मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2 बाळवेस. आपण बघत आहोत संख्या 8वीचा पहिलं प्रकरण. एक गमतीशीर मुद्दा असा आहे, संख्या जर नीट कळल्या असतील तर पुढचा विषय अगदी सहज समजून जातो, सहज अगदी. मग आता एक नवीन संख्याचा प्रकार आहे परिमेय. याचा अर्थ आता तुम्ही मागे याच्या व्हिडिओ सांगितलं तुम्हाला मी, पूर्णांक आणि अपूर्णांक. आणि याच्या अगोदर सांगितलं मी संख्या म्हणजे काय. संख्या दिसत नाही, अमूर्त असतात, ते चिन्ह वापरून आपण दाखवत असतो. तर आता मला इथं सांगायचं तुम्हाला, अपरिमेय संख्या रेषेवर दाखवायच्या कशा. तुमच्या मनात प्रश्न असतील कदाचित, संख्या रेषेवर इथं तुमच्या लक्षात बघा, एक मानायचं आपल्याला. तेव्हा हा एवढा एक मानला मी, तर एवढा एक मानला, मग पुढे एवढं झालं, असं पुढे जाणार. आणि याचे तुकडे किती पडलेत हे तुम्हाला कळालं आहे. आता प्रश्न असा आहे, याच्या व्यतिरिक्त काही बिंदू असतात त्याच्यावर, ते कसे दाखवायचे हे आपल्याला सांगतो. आता इथं तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला कोन, त्रिकोण, पायथागोरस याची माहिती तुम्हाला असणं अतिशय गरजेचं आहे. आता 8वीच्या मुलाला तेवढं मला सांगण्याची गरज नाही आहे, पण कमीत कमी मोजक्या ह्याच्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. हे वाकलेली पट्टी आहे, हे कोन आहेत. हे 3 कोन सहज जुळतात आणि जोडून तुम्हाला असा त्रिकोण तयार करता येतो. हे 3 कोन आहेत, त्रिकोण नाहीये. हे जर जोडलं असं तर आता होतो, आता सुद्धा 3 कोनच आहेत, पण ह्याला अजून एक नाव मिळतंय त्रिकोण. त्रिकोणाचे घटक बरे, याचा इथं संबंध नाहीये तेवढा खुलासा करायचा. फक्त तुम्हाला कोन आणि 30 अंशाचा कोन हा एवढा फक्त तुम्हाला खुलासा करावा लागेल मला. हा एक 30 अंशाचा कोन आहे, हा 60 अंशाचा आहे आणि हा 90 अंशाचा कोन आहे. हे 3 जर जोडले, 3 जोडल्यानंतर असा एक त्रिकोण तयार होतो. इथं त्याचा थोडासा खुलासा केला. बघा, हे पायथागोरसचा प्रमेय. आता पायथागोरसचे प्रमेय नेमकं काय आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष जर मला आमने सामने जर मुलं असतील तर फार चांगलं होईल. पण दुर्दैवाने मी इथून तुम्हाला अगदी लांब म्हणून तुम्हाला शिकवलंय, पण तरी माझा प्रयत्न मी करेन की नेमकं पायथागोरस काय आहे. इथं जर तुम्ही नीट लक्ष दिलं किंवा ह्याच्यावर दाखवतो मी, हे असं कापून हे 4 तुकडे पडतात आणि हे एक चौरस आहे. हा चौरस इथं ठेवला जातो आणि हा हिरवा भाग ह्या हिरव्या भागावर बसतो. इथं मुद्दाम तसं मी कलर करून घेतले, ही प्रिंट माझ्याकडे आहेत भरपूर. हा निळा भाग ह्या निळ्यावर बसतो, हिरवा हिरव्यावर बसतो, हा तांबडा तांबड्यावर बसतो आणि पिवळा पिवळ्यावर बसतो. आणि हेच परत जर असं धरला तुम्ही, आता इथं हा काटकोन त्रिकोण आहे, हा कर्ण आहे, हा कर्णावर काढलेला चौरस आहे, हा उंचीवर काढलेला चौरस आहे आणि हा पायावर काढलेला चौरस आहे. असे 3 चौरस जोडले तर ह्या 2 चौरसाची बेरीज ह्या मोठ्या चौरसाची होते. आणि हे जिथं दिले मी इथं सगळं, हे 3 कोन आहेत. हे 3 कोन जोडून एक बंदिस्त आकृती झाली, म्हणून ह्याला आपण 30 त्रिकोण म्हणतो. आणि 30 त्रिकोणात हा एक चौरस आहे आणि हा एक चौरस, हा एक चौरस. ह्या 2 चौरसाची बेरीज ह्या कर्णावर काढलेल्या चौरसाच्या इतकी असते. म्हणून
पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायावर काढलेला चौरस अधिक उंचीवर काढलेला चौरस बरोबर कर्णावर काढलेला चौरस असे 3 चौरस एकमेकाशी संबंधित आहेत. आता पायथागोरसचं अतिशय महत्व आहे. कुठं महत्व आहे बघा, त्रिकोणात 3 कोन 3 बाजू असतात, म्हणजे 1 2 3 आणि 3 कोन असतात. आता कोन म्हणजे नेमकं काय हा एक तुम्हाला थोडक्यात मुद्दा सांगतो मी. आता ही पट्टी आहे, ह्या पट्टीला मी वाकवलं, हा कोन झाला. ही मोठी पट्टी आहे, ह्या मोठ्या पट्टीला मी वाकवलं, हा शिरोबिंदू झाला, ह्या बाजू झाल्या. कोन ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस तुम्हाला जास्त खुलासा करेल, आता तूर्त काही खुलासा करणार नाही. म्हणजे कोनाची व्याख्या पुस्तकात थोडी गुंतागुंतीची आहे, ते लक्षात येत नाही. कोनाची व्याख्या पुस्तकात काय करतात, एका बिंदूतून जाणारे 2 किरण अशी व्याख्या आहे. पण आपल्याला सहज समजण्यासाठी एक पट्टी घातलात आणि एका बिंदूत जर त्याला वाकवलात तर याचे 2 बाजू होतात आणि एक शिरोबिंदू होतो. हा कोणाचा भाग आपण पुढच्या संबंध आला तर सांगेल तुम्हाला. मग आता हा त्रिकोण तुम्हाला कळला, काटकोन त्रिकोण पायथागोरस. मग ह्या पायथागोरसचा उपयोग करून आपल्याला काय करायचा आहे, तर याच्या संख्या कशा येतात हे तुम्हाला सांगायचं मला. आता समजा उदाहरणार्थ कर्णी 2 आणि कर्णी 5 असं दाखवायचं आहे, किंवा कर्णी 3 दाखवायचं आहे. कर्णी 1, कर्णी 2, कर्णी 3, कर्णी 4 आणि कर्णी 5 अशा संख्या तुम्हाला दाखवायच्या आहेत याच्यावर. मग याच्यासाठी तुम्हाला पायथागोरस नीट समजला असेल तर हे तुम्हाला सहज कळेल. आता नेमकं काय आहे बघा इथं, हा हे बघा, हा एक ही बाजू, ही बाजू, ही बाजू सारखी आहे म्हणून हा चौरस झाला. आणि मग इथून जर असं मी घेतलं, हे झालं कर्णी 2, हे अंतर कर्णी 2 आहे. आणि म्हणून चौरसाचा कर्ण काढला तर हे अंतर कुठे येतं बघा, हे असं घेतलं इथून, हे अंतर असं इथे घेतलं तर हे इथे काळा चिमटा लावला इथं मी, ह्या काळ्या चिमट्यावर कर्णी 2 अंतर येईल. आणि मग परत मला काय करायचं आहे, कर्णी 3 काढायचं आहे. कर्णी 3 काढताना काय करायचं बघा, म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत कसा वापरायचा बघा. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं काढायचं आहे. मला किंमत काढायची आहे, कर्णी 3 काढायचं आहे. उंची एकच ठेवतो आपण आणि ह्याच पायाची किंमत काढतो आपण. म्हणजे कर्णी 3 चा वर्ग म्हणजे 3 x वर्ग अधिक 1, हे समीकरण सोडून इकडे 3 वजा 1 आणि मग इथे येईल x वर्ग. आता 3तून 1 गेलं 2 राहिलं आणि मग x वर्ग बरोबर 2 आहे, ह्याची जर किंमत काढली म्हणजे तुमच्या लक्षात येईल कर्णी 3 काढण्यासाठी पाया कर्णी 2 पाहिजे, म्हणून हा पाया मी कर्णी 2 घेतला. आणि मग इथं हे इथे घेतलं, आता कर्णी 2 पाया उंची, मग हे इथं काढलं मी इथं, म्हणजे हे बिंदू आलं कर्णी 3. आता मला किंमत काढायची आहे, कर्णी 4 काढायचं आहे. कर्णी 4 काढण्यासाठी मी काय करेन बघा, कर्णी 4 चा वर्ग बरोबर पाया माहित नाही x वर्ग अधिक उंची 1 म्हणजे 4 चं वर्गमूळ इथं 2 येईल
आणि हे इथं एक्स वर्गचं एक्स वर्ग राहील आणि हे इकडे एक इकडे येईल. मग इथं उत्तर 4 दोनातून एक गेलं 1. एक्स वर्ग बरोबर 2. तर एक्स वर्ग बरोबर 2 वजा 1 4चं वर्गमूळ 4 बरोबर एक्स वर्ग. ही 1 इकडे आणून 4 वजा 1 बरोबर एक्स वर्ग. आता 4तून 3 गेले, 1 गेले 3 राहिले बरोबर एक्स वर्ग. वर्गमूळ काढलं करणी 3. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं करणी 4 काढण्यासाठी पाया करणी 3 हवा आहे आणि मग हे इथं आलं. आता शेवटचं एक 5चं दाखवतो मी. करणी 5 काढायचं आपल्याला. ह्याचा वर्ग करू आपण. करणी 5 हे माहित नाही, पाया आपण गृहीत धरू एक्स. आधी उंची 1च आहे आपली, म्हणून करणी 5चा वर्ग 5 येणार. आणि हे एकदा होत आहे, हे 1चा वर्ग 1 इकडे आणतो 1 बरोबर एक्स वर्ग. 5तून 1 गेलं 4 राहिलं आणि मग इथं आला एक्स वर्ग. याचं वर्गमूळ काढलं 2. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल आता करणी 5 काढण्यासाठी पाया 2 हवा आहे. मग हे 1 आणि हे 2 इकडे बघा, पाया 2 घ्यावा लागेल आणि ह्याचा कर्ण काढायचा. आणि हे जे येईल हे करणी 5 आलं. म्हणजे संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा काढायच्या आणि अपरिमेय संख्या कशा काढायच्या हे तुमच्या लक्षात आलं असेल. समजा कदाचित तुम्हाला लक्षात नाही आलं तर माझ्याशी संपर्क साधला तर मला जास्त अगदी प्रात्यक्षिकातून तुम्हाला सांगता येईल. व्हिडिओ बघितला आपले धन्यवाद. नमस्कार.